हे बघा म्हणजे किती कचरा आहे, पातेरा वगैरे पडून राहिला आहे बघा. हा आपल्याकडे लिंबीचा झाड आहे, लिंब पण आलेत आणि गच्चड झाले असतं. तर म्हटलं जरा साफसफाई करून बघूया किती काय होते ती. लिंब पण काय भेटतात. हो बघा भरपूर असा कचरा आहे. तिकडे नारळ होती ती गुरांनी खाल्ली नाही. तर बेल पण आहे आपल्याकडे. चला म्हटलं तर आता थोडीशी म्हणजे साफसफाई करून ठेवूया आज. तसं एक सुट्टीचा दिवस आहे. इथे बंद करत असतो. हे बघा ही एवढी ही लिंब इथे पडली. लिंब भेटली पडलेली, आपण लिंब काय काढत नाही. हे बघा इथे एवढी साफसफाई चालू आहे. मग इथे मध्ये थोडी गवताची झाडाची पाडून टाकूया. बघा हा आंब्याची झाडे वेळी जास्त आपल्याकडे आहे. तर तोडून साफसफाई करायचं आज प्लांट चालला आहे. ते लिंबीला टेकं बिकं दिलेले आहेत. झाडं आहेत आपल्याकडं पण काय एवढं वेळ कमी आहे ना. हे बघा ही इथं झाडं आहेत, ही जंगली आहेत दुसरी, त्यांना तोडून टाकायचे. चकाचक. चला आता पुढे चकाचक केल्यानंतर तुम्हाला दाखवतो साफसफाई. हे गे रे हे गणेशा म्हणजे हे बघा कशी थोडीशी साफसफाई चकाचक झाली. मी म्हणजे दुसरं काय दाखवायचं म्हणजे विशेष काय माहिती आहे, आपल्या लिंबीवरती ना दरवर्षी एक मधाचा पोळा असतो. त्याला काही लोक मोहोळ म्हणतात, पण मराठीमध्ये आमच्याकडे तिला टाळ्या म्हणतात. दाखवतो तुम्हाला मी. त्याच्यामध्ये मध असते. तर सगळ्याच बहुतेक करून आपली फॅमिली आहे ती जवळजवळची आहे, त्यांना माहिती आहे. आणि प्रत्येक वर्षाला मी याच्यावरचा एक ना एक तरी काढतो. आणि जो आहे तो कुठं दाखवतो तुम्हाला. आपण तो काढण्याचा प्रयत्न करूच. मी आज आहे एकटाच. आता नाही काढत, कारण बघा बायको म्हणजे आता नको काढू, नंतर काढा. कारण तिला माहिती आहे चावलं तर तुम्हाला चावल, पण मध मात्र आम्ही खाऊ. बरोबर ना. हा विशेष एक भाग आहे. तर कधी बसला आहे काय झालं ह्याचं आपलं कल्पना नाहीच आहे. तो बघा हा तुम्हाला दिसला, हा लिंबीच्या झाडावरती काय आहे, मोहोळ. हा मला वाटतं आता नवीनच बसलेलं असं वाटतं आहे. प्रयत्न करूया आपण. सक्सेस अनसक्सेस कसं दिसला का. बघा तुम्हाला खालून दाखवतो. हां बघा हा आपण काढू, पहिलं बघू कधी बसला आहे काय झालं नेमका तो, आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला काढायला लागेल. आता नवीन बसला असेल तर त्याच्यामध्ये मध भेटणार नाही. तर आता दिसतेच तर आपल्याला काय बघा इथे एक लिंबू आहे, हा पिकून अडकून राहिला आहे. हा बघा पडला खाली तो. अशी लिंब आहेत आपल्याकडं. तर म्हणजे चला आता आपण पुढचा भाग कसा काय ते दाखवू. चला एकदम चकाचक केला आहे लिंबीच्या खाली पूर्ण. अजून बाकीचा तिकडं आहे, बघू हळूहळू करू द्यायचा आता साफसफाई. चला हे बघा एवढी आपल्याला लिंब भेटली. तर लिंबीवरती एवढी लिंब झालेत, म्हणजे संपला बार संपला लिंबीचा आता. हे बघा चिकूवरती आता चिकू आलेत. फणसावरती फणससुद्धा दाखवू तुम्हाला, छोटे 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 आले ना. आता कुयऱ्या झाल्यात, कुयऱ्या बघा फणसावरती कुयऱ्या झाल्यात. आणि हा आमचा इकडं साफसफाईचा, हा सर्व साफसफाई इकडं आईने केली ना, आम्ही काही नाही केला. मी आज समोर सुट्टी आहे म्हणून आलो इकडं. आणि आई जरा गेली दवाखान्यात, त्यामुळे मी इकडं बायकोला बोललो चला. आणि हे बघा ही दालचिनी, ती दालचिनी आहे का काय, दालचिनी आहे ती दालचिनी बघा कशी फुलले मस्त वेगळी. चला मंडळी हा बघा. नाही बघा ही इकडं आईने छोटासा वांगीचा आणि याचा मला केले. रताळीची आहेत, मिरची आहेत, मिरच्या पण झाल्या बघा, वांगी पण झाली. आणि हा दुधी भोपळा बघा कसा मेहनत आहे. सांगायचं म्हणजे तात्पर्य त्यातून याचं हे असं की मेहनत आईची आहे, आमचं काही नाही. हे बघा वांगी आहेत इकडं, मस्त झाले ते वांगी बिंगी. हे बघा वांगी आहेत चांगले असे, मिरच्या आहेत. आणि हे बघा मिरच्या बघा, तुम्हाला मिरच्या दाखवतो. हे बघा जरा ऊन आहे ना म्हणून दिसत नाही बघा. मिरच्या भरपूर आहेत, मिरच्या लांबड्या लांबड्या अशा झाल्यात, पण ते काय ऊन. हे बघा केवढी लांब मिरची आहे बघा. हे बघा हे बघा आता बघा आज बायकोला म्हणतो दाखवतो बघा. आईची मेहनत म्हणजे सासूबाईची मेहनत सुनबाई दाखवते. हे बघा त्याला ऊन असल्यानं काय तुम्हाला दिसणार नाही, पण अशी इकडं मेहनत आहे तिची आहे. छोटासा इथं एक पेरूचं झाड झालं आहे. हे बघा कसल्या मिरच्या आहे बघा, मस्त अशी. कारण करायचे होत असते. आणि मला वाटतं शिमला मिरची पण तिने केलं आहे. तर सगळंच काय ऊन पण भरपूर लागतं आहे. आणि ऊन झाल्यामुळे काय दाखवू शकत नाही. तर शेवगा वगैरे आता आमचा फुलं, चिंचवसुद्धा काय अजून चिंच नाही, बघू
चिंच जर आज संध्याकाळपर्यंत जर काढायला भेटल्या तर त्या पण तुम्हाला दाखव. कारण कोकणात राहणारा आणि खेडेगावात राहणारा माणूस अशा गोष्टी सगळ्या बघू शकतो, पाहू शकतो. तर आनंद आहे. परंतु काच माहिती आहे का, मेहनत पण तेवढी लागते. आता सांगायचं म्हणजे लाज असं वाटण्याचं काही गरज नाही, कारण आम्ही कामाला असतो. आयुष्यात मेहनत जी आहे ती आईची आहे, कारण ती ते सर्व करत असते. आम्ही फक्त सुद्धा आता ही झाडे बिडे जी आहेत लिंबी ही फक्त विकत आणतो आणि ठेवतो, ती लावते. आम्ही आपलं काय, चला आला बघा इकडे ही अननस पण झाले ते का. आणि ही जी लिंबी आहे ना, माझा मोठा भाऊ आहे मंगेश म्हणून, तो शाळेत असताना त्यावेळेला त्याने ती लिंबी आणलेली आहे. आत्ताची नाही, भरपूर जवळजवळ मला वाटतं 20 वर्ष तरी त्या जास्त झाले असतील. कारण तो जेव्हा शाळेत होता तेव्हा तो पाठ म्हणजे शेनाळे बोलाटवाडी ते मंडणगडासाठी तो पायी प्रवास करायचा. आणि त्याला ते पैसे जेव्हा म्हणजे काय तेवढी परिस्थिती आमची तेव्हा नव्हती, पण तेव्हा त्याला जे भेटायचं पैसे कशामध्ये छोटे मोठे काय 10-20 रुपये तर स्वस्त होते. तेव्हा त्यांनी ही लिंबी आणलेली. आणि मला वाटतं दुसऱ्या अजून एक काहीतरी एक डाळिंब होती. ती डाळिंब आम्ही तोडून टाकली, कारण ती ठेवली नाही, कारण का तिच्यात काय उत्पन्न म्हणजे ती होतच नाही, पाणी पुरवत नव्हतं ना. पण लिंबी मात्र आहे, कारण त्याच्यासाठी टेन्शन नाही, भरपूर झाले. आणि त्यानंतर हे चिकू बिकू सगळं म्हणजे मी थोडासा हे लागल्यानंतर थोडासा मी आणायला लागलो कुठं काय भेटलं ते. पण खास करून लिंबी आवर्जून सांगायला लागेल ती मोठ्या भावांनी तेव्हा तिने आवडीने आणलेली. आता इथं आम्ही बेल वगैरे केलं आहे बघा, त्या बेलाचं पण झाड आहे इथं. मला वाटतं पेरू पण आहेत. भरपूर अशी झाडं आहेत, काय सांगायला काय त्याचं हे नाही. पण हां, तर तो असं तेव्हा तो थोडासा इकडे फिरायचा, काम बिम म्हणजे बघायला कसं ठेवायचा. आता मुंबईला गेलं काम थोडंसं घालतो, तर ठीक आहे. म्हणजे चला आजचा मी मला वाटतं व्हिडिओ इथंच थांबवतो, कारण छोटासाच बनवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू काय असेल ते, कारण आपण तो मोहोळ तर काढलाच नाहीच, कारण का मी तुम्हाला काय त्याच्यात दाखवतो आहे. तर चला मंडळी, छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेत. व्हिडिओ आवडलाच तर बघा, कारण काय बोलीभाषा वेगळी असते ना. चला मंडळी, सर्वांची रजा घेतो.